काय शाळेत भाऊ आपण कुठं आले हो, तोच मार्केट मधला परिसर आणि त्याच्यामधलंच हे स्वस्त घर. म्हणजे आज डायरेक्टली आपण बोलता बोलता त्या घरामध्ये प्रवेश केला. आज ओनर स्वतः भेटले आपल्याला, म्हणले आज आम्ही आहे, तर आज त्या घराचा व्हिडिओ आपण काढूया म्हणून. थोडस आपण सस्पेन्स ठेवू, पण घर दाखवायला सुरुवात करू आपण. हे आता आपण जे थांबलो ते खालचं हॉल आहे. ओके, हॉल आहे. तर मंडळी संपूर्ण आपल्याला व्हिडिओ बघायला लागणार आहे, कारण की तुम्ही गेस करा की आम्ही कुठला व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ अक्षरशः व्हायरल झाला होता. कुठली माहिती सांगितली होती. हा, आणि लय लोकांची कमेंट आली, लय लोकांनी बोलले की ते घर दाखवा राव, नुसतं तुम्ही परिसर वगैरे दाखवत राहतात. तर मंडळी वेळ आलेली आहे त्या घर बघण्याची. तर तुम्ही तयार असाल हे घर बघायला तर अजिबात व्हिडिओ सोडायचा नाही. संपूर्ण डिटेल, संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटणार आहे. तर चला सुरुवात करू आपण या घराबद्दल, आणि जो एकदम बजेटमध्ये असणार आहे आपल्या. तर ओके, जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. या घरामध्ये मी प्रवेश करत आहे. तुम्ही ह्या घराचा हॉल बघत आहे आणि शाहीद बापू समोर आहे. नंबर पण तुम्हाला मी देणार आहे, संपूर्ण डिटेल सांगणार आहे. ज्यांनी पाठीमागचा व्हिडिओ नाही बघितला असाल तर त्या लोकांनी पाठीमागचा व्हिडिओ बघायला पाहिजे. शाहीद भाऊ, आपण पहिला काय करू, हे इकडचं दाखवून मग फर्स्ट फ्लोअरला जाऊ. सुरुवात आपण जे आहे ते खालून, म्हणजे तळघरापासून, म्हणजे आपला हे एक हॉल बनवलेला आहे. आणि ह्याच्यावरती किचन आणि त्याच्यावरती बेडरूम आणि त्याच्यावरती संडास बाथरूम बनवलेला आहे. सगळं आपण दाखवू. असे 3 मजल्याचं घर डायरेक्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एक 1 BHK म्हणजे एक फॅमिली आरामशीर इथं राहू शकते आणि मार्केट जवळ आहे. आणि मग बघायला गेलं, तुम्हाला अजून सांगतो मी, पुढे थोडस सस्पेंड ठेवलेले. चला शाहीद भाऊ, आपण जाऊ, आपण हे घर दाखवू. मंडळी, आज आपल्या या चॅनल वरती ह्या जे आपण भरपूर व्हिडिओ टाकले, जे पण मला असं वाटतं की मी नंतरच बोलू त्या घराचा रेट. तुम्हाला कदाचित त्या ह्याच्यावरती तुम्हाला कळालंच असेल, पण आज तुमच्यासाठी हे घर बघा. हे किचन दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे किचन आहे, बेस्ट एकदम. आणि ह्याच किचन वरती संपूर्ण बघा डिटेल आपण तुम्हाला शेअर करतो मी. तुम्ही पहिला किचन तर पहा, एकदम नवीन आहे, एकदम कोट आहे, अजूनपर्यंत राहायला कोण आलं नाही. आणि बघायला गेलं शाहीद भाऊ, या घराचं तुम्हाला मी बोलत होतो की रेंट जे आहे तर 10-11 हजार रुपये रेंट आहे या घराचं. आहे इथं रेंट 1 BHK ला 12-15 हजार रुपयापर्यंत रेंट सुरू आहे. पण हे वस्तीमध्ये असल्यामुळं त्याचा रेंट तुम्हाला थोडं कमी असणार भेटणार आहे. 10,000-11 हजारापर्यंत भेटेल. बिलकुल. आणि तुम्ही इथं बॅचलर्स पण भाड्याने देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः इथं राहू शकता. बिलकुल, स्वतः तुम्ही राहू शकता तिथं. आणि हे तुमच्या अगदी बजेट मधले घर आहे. मंडळी, काय होतं माहिती का, लोक आहे ना व्हिडिओ बघत नाही, माहिती घेत नाही, यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि तुमच्यासाठी आम्ही ही धावपळ करत असतो, आणत असतो. तुम्हाला बोललो होतो, हे रूम तुम्ही बघू शकता. बेडरूम आहे समोरच, तुमच्या बेडरूम आहे. आणि हे बेडरूम जे आहे तुमच्या बजेटमध्येच असणारे हे घर आहे. बघा, ऊन एवढं झालेलं आहे की आजकाल आम्ही बाहेरचे पण व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही, बरोबर ना. पण आज योगाने डायरेक्टली ओनर भेटले आपल्याला, आणि ओनरने डायरेक्ट बोलले की या तुम्ही व्हिडिओ काढायचं, कारण की ओनरच या घराचे बाहेर गेले होते. आणि शाहीद भाऊ, लाईट बंद करा. शाहीद भाऊने बघा लाईट लावून ठेवलेली तुमच्यासाठी. बघा, लाईट पण आणली इकडं. मी म्हटलं की दाखवायला लाईट आणून असल्यामुळं ह्या साईडला. आणि बजेटमध्ये हे घर आहे. ओके, म्हणजे दाखवायला ह्याच्यावरती टेरेस आहे. टेरेसवर संडास बाथरूम बनवलेला आहे. हा, ते पण दाखवतो मी तुम्हाला. टेरेसवरचा पण चांगला व्ह्यू आहे. आणि जवळजवळ हे बघायला गेलं टोटल किती स्क्वेअर फीट असणार आहे घर शाहीद भाऊ? टोटल 350. टोटल 350 एरिया आहे. 350. हा, 350 स्क्वेअर फीटचा एरिया वर खालूनपर्यंत असं ओनर बोलतात. ओके, 350 टोटल झाले 1050 स्क्वेअर फूट. म्हणजे खालचा एरिया 350. त्याच्यावरती 350, त्याच्यावरती 350. नाही म्हणजे काय झालं, मी तुम्हाला चुकून बोललो की टोटल 350. टोटल नाहीये, हे जो एरिया जो आहे
या घराचा जमिनीचा तो 350चा एरिया आहे. ओके, स्क्वेअर फीटची जमीन आहे, 350 स्क्वेअर फीटची जमीन, सगळ्यात मोठं घर. शाहिद भाऊ, आपण एक 16 लाखाचं घर दाखवलं होतं, तुम्हाला माहितीये त्याची जमीन किती होती? 150 स्क्वेअर फीटची होती. आणि तो टोटल किती होता शाहिद भाऊ? ते बी असंच सेम होता, 1 BHK, खाली हॉल, वरती किचन, त्याच्यावरती बेडरूम. आणि तो टोटल मला असं वाटतं की काहीतरी 450-500 स्क्वेअर टोटल वरपर्यंत. तुम्ही बघू शकता, इकडे बसायला आपल्याला टेरेस पण भेटतो. एरिया पण खूप सुंदर आहे, आजूबाजूला सगळे घर आहे आणि एअरपोर्ट बाजूला आहे. 3 तुम्हाला गार्डन भेटतात. हे आपण बोललो होतो, आपण 3 गार्डन बद्दल पण बोललो होतो तुम्हाला. आणि डायरेक्टली जे आहे तर हे तुम्ही बाथरूम पण बघू शकतात. ते बाथरूम नाही दाखवलं आम्ही, तर तुम्ही बाथरूम पण बघा. इंडियन टॉयलेट बाथरूम आहे इथं दिलेलं. ओके मंडळी, ऊन एवढं आहे ना आज, काय बोलायचं. म्हणजे मला असं वाटतं की 40 डिग्री तापमान असणार आहे शायद भाऊ. 45 डिग्री तापमान आहे आपल्या इथं पुण्यामध्ये. एवढं ऊन आहे. आणि नेमकं बघा त्याच्यामध्ये काय झालं, लाईटच गेली इकडची. बरोबर ना? बरोबर. चला शाहिद भाऊ, आपण खाली जाऊ आणि दाखवू, कारण की इकडं उभं राहायला होत नाही. बघायला गेलं मंडळी, इकडं जे आहे बजेटमध्ये तुमच्यासाठी हे भेटणारे घर आहे. आणि अगदी एकदम चिल्लर बजेट बोलू शकतात आपण, ह्या बजेटमध्ये तुम्हाला भेटत आहे. आता बजेट अजूनपर्यंत सांगितलं नाही. शाहिद भाऊ, काय काय बजेटमध्ये भेटणार आहे घर? हे तुम्हाला 17 लाखामध्ये भेटणार आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटचा खर्च तुम्हाला करायचा आहे. बरोबर. आणि ह्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत, ते जे डॉक्युमेंट्स ह्या एरियामध्ये होतात, म्हणजे लाईट मीटर आणि कॉर्पोरेशनचा टॅक्स. म्हणजे थोडंसं नाही, मला असं वाटतं की करेक्शन करायला पाहिजे. शाहिद भाऊ 17 बोलतात, मला 18 बोलले होते. पण चला, तुमच्यासाठी शाहिद भाऊंनी बोललं 17, कमी जास्त होणार. त्याच्यामध्ये 17 लाख बोलतात हे, आणि त्याच्यामध्ये निगोशिएबल असणार. पण टोटल जो स्क्वेअर फीटचा एरिया असणार आहे, किती असणार आहे शाहिद भाऊ इकडचा एरिया? 350 1050 1050 स्क्वेअर फीटचा हा एरियावाला एक बोलू शकतात की 3 मजलीचं घर आहे. आणि सुंदर रीतीने, नवीन रीतीने बांधलेले घर आहे. आणि इकडं जे आहे तर खाली एक हॉल सारखा खाली दिलेला आहे, त्याच्यावरती जिना दिलेला, किचन दिलेलं आहे. आता सध्याला आपण ह्याच्या बेडरूम मध्ये उभे आहे. आणि टोटल बघायला गेलं तर 1050 ना, 1050 स्क्वेअर फूटचा एरिया भेटणार तुम्हाला. 1050 स्क्वेअर फीटचा हा एरिया भेटणार आहे. आणि चला शाहिद भाऊ, आपण थोडंसं किचन दाखवू. ओके. आणि मंडळी, तुम्हाला संपर्क करायचा असलं तर तुम्ही कसं काय संपर्क करणार? नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले, तुम्ही मला सुद्धा संपर्क करू शकतात. किंवा शाहिद भाऊ नंबर द्या तुमचं. 70 58 66 63 63 या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता या घरासाठी, किंवा दुसरे तुमचे 2-3 घरं आमच्याकडे जे आहेत त्याच्यासाठी. पण तर तुमचं बजेट किती आहे ते आधी फोनवर सगळे माहिती घेणं गरजेचं आहे. बिलकुल. आणि ह्या घराचा जो लोकेशन आहे, पुणे एअरपोर्ट रोड, येरवडा, नागपूर चाळ, ह्या साईडचा ह्या घराचा लोकेशन आहे. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड बोलू शकतात आपण या घराचा. आणि ह्या घराचा बजेट पण 17 लाखाचा असं बजेट ठेवलेलं आहे आपण. आणि तुमच्याच बजेटमध्ये हे घर भेटणार आहे. तर मला असं वाटतं की संधी सोडायला नाही पाहिजे. संपूर्ण व्यवस्थित तुमच्यासाठी आम्ही हे बघा शूटिंग करत आहे, सगळं तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकतात, हे किचन तुमच्यासाठी दाखवत आहे. सध्याला बघा, ओनर जे आहे त्यांनी रेंटवर नाही दिलेले. रेंटवर दिलं असतं तर ह्याचा जो रेंट आहे तो 10 लाखाच्या 10,000चा आहे. 11,000 10,000. आणि बॅचलर्स लोकांना जर तुम्ही दिलं भाड्याने तर 15,000 सुद्धा तुम्हाला रेंट इथे भेटू शकतं. बिलकुल. कारण की एअरपोर्ट जे आहे फक्त आणि फक्त 4 किलोमीटरवर आहे. रेल्वे स्टेशन 6 किलोमीटरवर आहे. विमाननगर 5 किलोमीटरवर आहे. कल्याणी नगर 3 किलोमीटरवर आहे. बरोबर. हे सर्व जो परिसर आहे, IT पार्क सुद्धा, कॉमर्स झोन फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. बरोबर. त्या लोकांसाठी हे घर एकदम फायद्याचं ठरणार आहे. आणि ओनरला आता ते भाड्याने नाही द्यायचंय तर डायरेक्ट विकायचंय, तर ते खरेदी करण्यासाठी जर कोणी इच्छुक असेल किंवा इंटरेस्ट असेल तर डायरेक्टली संपर्क करावा. काही अमाऊंट मध्ये कमी जास्त बसल्यानंतर होईल. आणि डॉक्युमेंटेशन तर तुम्हाला माहितीच आहे, जे आम्ही तुम्हाला माहिती दिली की कॉर्पोरेशनचा टॅक्स आणि लाईट मीटर हा तुमच्या नावावर होणार आहे. बिलकुल. चला भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती. जय महाराष्ट्र, जय जय.